कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पुणे अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल, तपास गंभीरतेने करा. फडणवीसांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना. पुणे अत्याचार प्रकरणानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बससह आगारातील सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड. जुन्या बसमध्ये दारूच्या बाटल्या, साड्या, बेडशीट सापडल्याचा वसंत मोरेंचा आरोप. पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी. पोलिसांच्या 8 पथकांकडून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू. पुणे लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात. आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून भावाची चौकशी सुरू. राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळत चालली आहे. पुणे अत्याचार प्रकरणानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, तर बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील असतील. बीडच्या मसाजोगमधील अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित. काही मागण्या मान्य केल्या आणि उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यामुळे हा निर्णय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं सारथ्य करण्याची जबाबदारी दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण न्यायालयामध्ये जलद गतीने चालवणार, उज्ज्वल निकम यांचं आश्वासन. राजकारण सोडलं तर वकील म्हणून उज्ज्वल निकमांचं काम उत्तमच. धनंजय देशमुखांचाही निकमांवर विश्वास. प्रकरणातील मुद्दे ते लावून धरतील, अंजली दमानियांकडून विश्वास व्यक्त. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूरहून पोलिसांची टीम नागपूरला रवाना. पथकामध्ये 1 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचा समावेश. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.